स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे स्वातंत्र्य दिन आपल्याला असंच मिळालेलं नाही, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की याच्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपला बलिदान दिलेलं आहे। याच्यामध्ये भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा असतील, यांनीसुद्धा सत्याच्या मार्गाने किंवा अहिंसेच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भरपूर असे प्रयत्न केले आणि त्यांचंच फळ आपण आज पाहत आहोत की गेली 80 वर्षे झालं आपण या स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत आहोत। आणि परंतु आता लेंगरे या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला शाळेमध्ये अनेक गोष्टींची कमतरता आहे, ती कमतरता भरून निघावी तरच खरं स्वातंत्र्य म्हणता येईल। कारण की बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की जिथं शाळेमध्ये किंवा शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, बाकीच्या देशापेक्षा आपल्यामध्ये थोडीशी गुणवत्ता निश्चितच कमी नाही आहे, परंतु त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर कुठेतरी कमी आहे, त्याच्यासाठी लागणारी शासनाकडून होणारी मदत कमी आहे। तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आज मदत करणं गरजेचं आहे। तर मी सरांना मागच्याही वेळी बोललेलो होतो की सर आपल्या जिल्हा परिषद शाळा खांडेसरवाडी किंवा पलीकडे असेल अंगणवाडी असेल, याच्यासाठी आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित रूपाने हे प्रयत्न एवढे चांगले करू आम्ही की आमचे माजी विद्यार्थी असतील किंवा शाळेतील पालक वर्ग असतील, या मुलांचे आईवडील असतील, या सर्वांच्या मदतीने आपण या ठिकाणी शाळा टिकवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करूया की जेणेकरून की आपल्या या शाळेमध्ये या आठवणी आहेत की जे आम्ही या शाळेमध्ये होतो तेव्हापासून आम्हाला माहीत आहे की ही शाळा म्हणजे आमचं एक सुरुवात होते। म्हणजे शिक्षणाचा जो पाया प्राथमिक शाळा असते, तो प्राथमिक शाळेचा पाया आमचा या शाळेमध्ये गेला। तर मी सरांना या सर्वांना सांगू इच्छितो की लवकरच आपण या शाळेचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बदलणार आहोत की जेणेकरून आपल्याला या शाळेमध्ये येताना कोणत्या खाजगी शाळेत आलोय की काय अशी अवस्था करून ठेवायचं आहे। कारण की जेणेकरून जर शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शाळेची भौगोलिक परिसर असेल, तो जर अतिशय चांगल्या पद्धतीने झाला तर सरांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे की सर आता सुद्धा गुणवत्तेसाठी भरपूर प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढेही गुणवत्तेसाठी प्रयत्न चांगले करतील आणि त्याचबरोबर आपल्या ही शाळेची संख्या दिसते ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळेल। तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी एवढं सांगू शकतो की आपण एवढंच करूया की आपल्या शाळेतील हा पट अतिशय जास्तीत जास्त वाढावा, जेणेकरून की आपल्याला या ठिकाणी गोरगरिबांची जी मुलं असतील ती विनामूल्य किंवा अत्यल्प शुल्कमध्ये आपल्याला ही शिकता यावे, तो तरच खरा भारत एक स्वतंत्र झाला आपण असं संबोधू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।